माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे। ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले, काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला। ते दुर्दैवी होतं। प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे। पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही सगळी चौकशी झालेली आहे। जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची चौकशी झाली आहे। त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही। सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल। दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे। ती त्यांच्या जवळची योजना, त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो। आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे। तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने 3 कायदे तयार केलेले आहेत, या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचा ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली आहे। 13 मिनिटं झाली आहेत आपण या प्रश्नावरती बोलतोय। पुढे जाऊया, आता पुढे जाऊया। तुमच्या तिघांच्याही वतीने सुनील प्रभूंना शेवटची संधी। अध्यक्ष महोदय, तिघांच्या वतीने ज्या त्यांना सांगा ते प्रश्नावरती आपण बोलतोय महिलांवरती होणारे अत्याचार, त्यानुसार मी काल आपल्याला एक पत्र दिलंय आणि पुणे येथे कोरेगाव अक्षय स्मृतीमध्ये राहणारी सिद्धी गंधारे नावाची सातारची मुलगी ही IS कॉलेजमध्ये ब्युटिशियनचा कोर्स करत होती, PG मध्ये राहत होती आणि तिने आत्महत्या केली असं पोलिसांनी लिहिलंय। पण त्यांच्या कुटुंबियांचा संशय आहे की हिला त्या पद्धतीने मारलं गेलंय, याच्या पाठीमागे कोणातरी षडयंत्र आहे आणि म्हणून तिची SIT चौकशी व्हावी म्हणून मी काल आपल्याला पत्र दिलं। यावरती कारवाई होणार काय हे मी आपल्याला विचारू इच्छितो। माझी सदस्यांना विनंती आहे की मिळणारं उत्तर, देणारं उत्तर